नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोटिवेशनल मराठीमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये लोकांनी जर आपल्याला एकटं पाडलं असेल तर काय करावं हेच पाहतोय. लोकांनी तुम्हाला एकटं पाडलं असेल आणि तुमचा तमाशा व्हावा असं लोकांना वाटत असेल तर अजिबात घाबरू नका. जन्माला येताना आपण एकटे आलो होतो आणि जाताना देखील एकटेच जाणार आहोत. मग एकटं जीवन जगणं काय कठीण आहे? फक्त या काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्यामुळे लोकांनी जर तुम्हाला कितीही एकटं पाडलं तरी देखील तुम्ही एकटे संघर्ष करू शकाल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. 1. ज्या नात्यांना तुम्हाला ओरडून ओरडून सांगावं लागत असेल की तुम्हाला त्यांची गरज आहे, तर हेच समजून घ्या की त्यांना तुमची अजिबात गरज नाही. अशा वेळेस अशा नात्यांपासून दूर गेलेलंच केव्हाही चांगलं. 2. तुम्ही जर तुमच्या आयुष्यात खूप मोठे यश मिळवले असेल तर त्यामध्ये सगळ्यात मोठे योगदान जर कोणाचे असेल तर ते फक्त आणि फक्त तुमच्या वाईट वेळेचं आहे. तुमच्यावर आलेल्या वाईट वेळेनेच तुम्हाला नव्याने जगायला शिकवलं आणि तुमच्या यशापर्यंत पोहोचायला शिकवलं. 3. सगळ्यात जास्त दुःख आपल्याला तेव्हाच होतो ज्या वेळेस आपण एखाद्या व्यक्तीवर अतिविश्वास ठेवलेला असतो, म्हणजेच आंधळेपणाने डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि समोरचा व्यक्ती जेव्हा आपल्याला धोका देतो, जाणीव करून देतो की आपण खरंच आंधळे होतो, म्हणूनच आपला विश्वासघात झाला. 4. तुम्ही कितीही एकटे पडले असाल तरी देखील जगातल्या लोकांवर नाही तर जग बनवणाऱ्या मालिकवर विश्वास ठेवा. तो वेळेबरोबर सर्व काही ठीक करेल. 5. समजत नाही की या कलियुगामध्ये कोणावर विश्वास ठेवावा, कारण लोक विश्वासघात देखील अगदी प्रेमानेच करतात. 6. आपल्या डोळ्यातून अश्रू तेव्हाच बाहेर येतात जेव्हा आपल्या मनामध्ये खूप दुःख असतं. 7. आयुष्यात कितीही संकट आलं तरी देखील घाबरू नका, कारण जो रस्ता देवाने तुमच्यासाठी उघडलेला आहे तो कोणीही बंद करू शकत नाही. 8. जे लोक आपले सगळ्यात मोठे शुभचिंतक असतात तेच काही वेळा आपल्या आनंदामध्ये आग लावतात. 9. जे लोक गोड बोलून अगदी तुमच्या खाजगी आयुष्यापर्यंत पोहोचलेले असतात तेच तुम्हाला सगळ्यात जास्त धोका देतात, कारण तुम्ही स्वतःहूनच तुमचं आयुष्य त्यांच्या हातात देऊन दिलेलं असतं. कोणालाही इतकं जवळ करू नका की तो तुमच्यासाठी काही वेळा घातक देखील ठरू शकतो. 10. ज्या डिप्रेशनमध्ये श्रीमंत लोक आत्महत्या करतात तेवढे डिप्रेशन तर एक मिडल क्लास माणूस रोज त्याच्या मनात घेऊन फिरतो, कारण त्यांना लढता येतं, मरता नाही. आपल्याला देखील मरणाऱ्यांमध्ये नाही तर लढणाऱ्यांमध्ये राहायचे आहे. स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवा की कुठलीही परिस्थितीचा तुमच्यावर वाईट परिणाम होणार नाही. 11. आजकालची नाती इतकी स्वार्थी झाली आहेत की एक वेळ पैसा सांभाळणं अवघड नसेल, पण नाती सांभाळणं इतकं अवघड झालं आहे. 12. संपूर्ण आयुष्य जर तुम्हाला तुमच्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवायचं असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, त्या व्यक्तीपासून थोडं दूर राहत जा, म्हणजेच तुमच्या नात्यांमध्ये नेहमी प्रेम टिकून राहील. 13. एक गोष्ट नेहमी ध्यानात राहू द्या, जिथे तुमची चूक नसेल किंवा तुम्ही चुकीचे नसाल अशा ठिकाणी कधीच झुकू नका आणि स्वतःच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचू देऊ नका. 14. काही लोक खूप समजूतदार असतात, जे रागामध्ये सुद्धा शांत राहतात आणि आपली बोलण्याची पद्धत कधीच विसरत नाहीत. आपल्यामध्ये देखील हा गुण यावा यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिले पाहिजे. 15. माणूस पण फार कमालीचा आहे. नाटकातील लोकांचे दुःख पाहून रडतो आणि वास्तवमध्ये लोकांच्या आयुष्यातल्या दुःखाला नेहमी नाटक समजतो. 16. कोणी जर तुमच्या रस्त्यात कितीही काटे आणण्याचा प्रयत्न केला तरी देखील ज्याच्या मनामध्ये जिद्द असते तो कोणता ना कोणता मार्ग शोधून शून्यातून पुन्हा नव्याने विश्व निर्माण करू शकतो. 17. जर आयुष्य शांततेत जगायचं असेल तर कोणाकडूनही अपेक्षा करणं कायमचं सोडून द्या. 18. ज्यांनी तुमच्या आयुष्यात पावलोपावली तुमची साथ दिली असेल त्यांना तुमच्या हृदयात ठेवा आणि ज्यांनी धोका दिला असेल त्यांना त्यांच्या लायकीमध्येच ठेवा, तेव्हाच ती लोक सुधारतात. 19. काही लोक आपल्या चांगुलपणाचा देखील तिरस्कार करतात, म्हणजे केवळ आपण सत्यवादी आहोत यामुळे देखील आपली सतत ईर्ष्या करत राहतात.
20. आपले विचार जर चांगले असतील तर आपल्याला सगळंच चांगलं दिसेल. जशी दृष्टी असते तशीच आपल्याला सृष्टी दिसते. 21. तुम्ही एखाद्याला कितीही जीव लावा, कितीही आपलं बनवून पहा, परंतु तरी देखील कोणीही तुमचं आयुष्यभरासाठी आपलं बनू शकत नाही. 22. कोणाला जास्त त्रासही देऊ नका आणि कोणाच्या अगदी जवळही जाऊ नका, म्हणजे तुमच्या आयुष्यात शांतता राहील. एखाद्याला त्रास देणे किंवा कोणाच्या जवळ जाणे यामुळे आपल्या आयुष्यात नेहमी दुःखच येतं. 23. काही लोक बिचारी इतकी साधीभोळी असतात की त्यांना आयुष्यभर गोड आणि खोटं बोलण्याची कला जमत नाही आणि त्यांच्या सत्यवादी स्वभावाने त्यांच्यापासून खूप नाते हिसकावून घेतलेली असतात. 24. कोणी तुम्हाला लाख चुकीचं बोलू द्या, तुम्ही फक्त मनावर न घेता फक्त हसून सोडून द्या. 25. काही वेळा चांगल्या कामासाठी लोक एकत्र येणार नाहीत, परंतु पुढे जाणाऱ्या माणसाला मागे खेचण्यासाठी आणि मरण पावलेल्या माणसाला उचलण्यासाठी म्हणजेच खांदा देण्यासाठी लोक कमालीची एकता दाखवतात. किती अवघड गणित आहे ना लोकांचं. 26. काडीपेटीतील सर्व काड्या एकसारख्याच दिसतात, परंतु त्यातलीच एक काडी दिवा लावते तर एक आग लावते. तशीच असतात आपल्या सभोवतालची माणसं, म्हणून माणसं ओळखून जीवन जगायला शिका. 27. ज्या नात्यांमध्ये एक दुसऱ्याच्या भावनांची कदर नसते अशा नात्यांना बळजबरी ओढत नेण्याची काहीच गरज नाही. 28. तुम्ही जसे आहात तसेच राहा. लोकांसाठी तुम्हाला स्वतःला बदलण्याची काहीच गरज नाही. शेवटी सोनं ते सोनंच असतं. डुप्लिकेटपेक्षा ओरिजिनलची किंमत केव्हाही जास्तच असते आणि हे एक ना एक दिवस लोकांना कळतेच. 29. जेव्हा आपली स्वप्न तुटतात आणि आपली लोक सुटतात तेव्हा झोप्याच्या गोळ्यांचा सुद्धा काहीच उपयोग नसतो. 30. हे मात्र खरं आहे, दुश्मन तेव्हाच सफल होतात जेव्हा त्यांच्या मागे आपल्याच लोकांचे हात असतात. 31. कधीकधी आपल्या आयुष्यातील वाईट घटनाच आपल्याला योग्य रस्त्यावर घेऊन येतात. 32. माणूस आपल्या आयुष्यात फक्त अशाच व्यक्तींसाठी रडतो ज्याला त्याने त्याच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान दिलेले असते, जसे की आई वडील किंवा तुमचा जीवनसाथी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि या व्हिडिओमध्ये तुमच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल होणार असतील तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद.